सिद्धार्थ कॉलनीतील तमाम घरधारक बंधू आणि भगिनींना सविनय जय भीम. खरं तर आज आपल्याशी फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. बऱ्याच दिवसांनी खरं तर व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. सिद्धार्थ कॉलनीच्या SRA प्रकल्प जो रखडलेला आहे याच्या मागे अनेक वेगवेगळी कारणं जरी असली तरी सुद्धा गेल्या काही दिवसापासून आपलेच सिद्धार्थ कॉलनीतील काही घरधारक वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेत आहेत, वेगवेगळे मेसेज टाकत आहेत. या सर्वांवर वेगवेगळे प्रतिसाद येतात, वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असते. परंतु जो मूळ विषय आहे ह्या मूळ विषयापासून आपल्याला कुठेतरी भरकटवलं जातंय किंवा आपला कुठेतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला टाकलं जातंय का, असं एक ह्यामध्ये संशयास्पद बरीच वक्तव्य दिसून येतात. खरं तर काल परवा झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या काही घरधारकांनी असा विषय निर्माण केला की सिद्धार्थ कॉलनीचा ज्यावेळेस GBR घेण्यात आला त्या GBR मध्ये ज्या 39 लोकांनी सह्या केल्या, ज्या लोकांनी हा GBR मान्य करून सिद्धार्थ कॉलनीच्या SRA प्रकल्पावर माननीय आणि रुपारेल कंपनीची नियुक्ती केली, त्या लोकांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचारणा केली तर ह्यावर कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. मला तर त्या पत्रकार परिषद घेणाऱ्या सर्व आमच्या मान्यवर मित्रांना सहकार्याने विनंती आहे की आपण जर ज्यावेळेस SRA प्रकल्पामध्ये ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा ज्या GBRच्या माध्यमातून रुपारेल विकासकाची नियुक्ती झाली, आपण तो GBR किंवा आपण ज्या 39 लोकांच्या सह्या होत्या त्या 39 लोकांची नावं डिक्लेअर करणार आहात का? सर्वप्रथम आपण RTIच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्याला जे जे माध्यम वाटेल त्या माध्यमातून म्हणा, आपण सर्वप्रथम ज्या 39 लोकांनी ह्यांची नियुक्ती झाली त्यांचं सर्वप्रथम नावं डिक्लेअर करा. कारण हे 39 लोक हे सिद्धार्थ कॉलनीतलेच होते आणि हे सिद्धार्थ कॉलनीतलेच घरधारक आहेत. ही नियुक्ती झाल्यानंतर अनेक लोक, संघर्ष समिती असेल किंवा वेगवेगळ्या आपल्या समित्या निर्माण झाल्या, त्याच्यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. आज ज्यावेळेस विकासक एका वेगळ्या मार्गाने किंवा वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस विकासाची पूर्ण कामकाज पूर्ण केलंय आणि पुढे जात आहे, त्यावेळेस कुठेतरी ह्यांना कामं थांबवावी किंवा कामात खोडा घालावा असाच कुठेतरी एक प्रकार दिसून येतो. आता काही दिवसांपूर्वी किंवा कालपासून सिद्धार्थ कॉलनीच्या वेगवेगळ्या ग्रुपवर काही मेसेजेस टाकले जात आहेत की ज्या मेसेजमध्ये असं म्हटलं जातं की सिद्धार्थ कॉलनीची एवढी एकर जागा आहे, त्या एवढ्या जागेपैकी एवढी जागा विकासक देतोय आणि मग इमारती कशा उभ्या आहेत, असे बरेच काही त्यांनी प्रश्न निर्माण केले. आणि मला माहिती आहे ह्यातले काही माझे सहकारी आहेत जे सहकारी पुन्हाही ह्याच्यावर म्हणतील की मी स्वतः सचिन गवारी स्वतः मी ज्यावेळेस हा विकासक नियुक्त झाला किंवा ज्यावेळेस आम्ही त्यांच्या काही गोष्टींना आम्हाला माहिती नव्हत्या, आम्हाला पूर्णपणे त्याची माहिती नव्हती, त्यावेळेस व्हिडिओच्या माध्यमातूनच मी हा प्रकल्प कसा आहे हा सर्वसामान्य लोकांना दाखवलं होतं. आज हे लोक मला त्या गोष्टीला टार्गेट करतील, माझी काहीच हरकत नाही. परंतु आपण जी सत्य परिस्थिती आहे ती देखील तपासली पाहिजे. ज्यावेळेस एखादा प्लॉट ज्याची एकूण जी जागा आहे त्या जागेच्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे. संपूर्ण आपला सिद्धार्थ कॉलनीचा एकूण जर प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची एकूण लँड किती आहे, इथे रस्ते कटिंग किती आहेत, एकूण जागा किती सोडावी लागणार आहे, FSI किती मिळणार आहे, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास न करता केवळ विकासकाला टार्गेट करायचं, केवळ विकासकाची बाजू न ऐकून घेता आपण केवळ विकास होऊ नये, लोकांना विकासापासून वंचित ठेवायचं, ह्याच माध्यमातून असे प्रश्न विचारले जातात. मला त्या लोकांना प्रश्न विचारायचे आहे. आपण ज्यावेळेस असं म्हणता की केवळ 4 इमारतीमध्ये 3500 घरधारकांना कोंडलं गेलंय आणि तो कोंडवाडा तयार केला, अशा कुठेतरी अफवा पसरवल्या जातात. आता मला हे कळत नाही की 3500 लोकांसाठी ज्यावेळेस सदनिका उभ्या करायच्या असतात तर त्यासाठी सर्व सुविधायुक्त गोष्टी विकासकाला द्याव्या लागतात. मग त्याच्यावरती SRAचा कंट्रोल आहे, SRA या सर्व गोष्टी तपासणार आहे. मग त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडसाठी जागा असेल किंवा इतर सगळं सुखसुविधा असेल, ह्या सर्वच येणार आहेत. त्यामुळे केवळ तो काहीतरी कोंडवाडा तयार होणार आणि लोकांना त्याच्यामध्ये हवा मिळणार नाही अशा काहीतरी अफवा पसरवल्या जातात. आता राहिला प्रश्न ज्या इमारती उभ्या राहणार आहेत त्या इमारतीच्या हाईटचा. तर इमारतीच्या हाईट ज्या आहेत, आज आपण ज्या मुंबई शहराच्या सबर्बन, म्हणजे आपण मुख्यतः सबर्बन विभागात राहतो, त्या सबर्बनमध्ये एव्हिएशनचे इश्यू खूप आहेत. म्हणजे आपल्याकडून विमानाचा प्रवास केला जातो, त्यामुळे इकडे जे हाईटला जे रिस्ट्रिक्शन आहेत किंवा बंदी आहे त्याच्यामुळे त्या इमारती केवळ 20-21 माळ्याच्या वरती जाता येत नाही. मग 20-21 माळ्याच्या इमारती, त्यात 3500 सदनिका आणि असलेली लँड, ह्या सर्व गोष्टी एकत्रित बसवत असताना त्या गोष्टी त्या विचारात घेऊन बसवल्या जातात. केवळ आपण असा विचार करून चालणार नाही की विकासक आपल्याला कुठेतरी कमी लेखतोय किंवा विकासक आपल्याला काही गोष्टी कमी देतोय. विकासाकडे ज्या गोष्टी सुविधा द्यायच्या असतात ह्या सर्व गोष्टी सुखसुविधा द्याव्याच लागणार आहेत आणि ह्याच्यावरती SRAचे कंट्रोल आहे. आपण केवळ लोकांना
लोकांची कुठेतरी दिशाभूल करायची, म्हणून केव्हा असे विषय पेरून आपल्याला उपयोग होणार नाही. मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर आपल्याकडे आपण आतापर्यंत अनेक विकासकांना भेटलात, आपले काही लोक असे अफवा पसरवतात. माझं म्हणणं असं नाही की आपल्या काही विकासकांसोबत आर्थिक व्यवहार झालेले आहेत, काही देवाणघेवाण झालेले असतील, ठीक आहे, तो आपला वैयक्तिक भाग आहे, झाले असतील किंवा नसेल झाले याच्याशी मी काही सहमत नाही. परंतु जर आपण आतापर्यंत अनेक विकासकांना भेटला आहात, तर मग त्या अनेक विकासकांना भेटलात असं जर काही लोकांना माहिती असेल किंवा काही लोक बोलत असतील, तर आपण त्या विकासकाकडून एक सॅम्पल रिपोर्ट घ्या. ज्या सॅम्पल रिपोर्टमध्ये आपण लोकांना संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीच्या एकूण लँडवरती एवढ्या सदनिका आणि एवढ्या इमारती उभ्या राहू शकतात, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व लाईट बिल क्लिअर करू शकतो, थकीत वीज बिल जो आहे, थकीत पाणी बिल क्लिअर करू शकतो, असा एक फिजिबिलिटी ज्याला रिपोर्ट म्हटला जातो, सिंपलचा आहे, 1,00,000-2,00,000 काही खर्च येतो, असा तुमच्या त्या जो कोण विकासकाशी तुमचं बोलणं होत असेल किंवा चालू असेल त्यांनी तो सादर करावा. जर ह्या गोष्टी शक्य आहेत, जर तुम्हाला वाटतं की ही गोष्ट शक्यता आहे, तर तसं आपण सिद्धार्थ कॉलनीला जाहीर करावं. परंतु केवळ ह्या विकासकाला नको का, तर अशा गोष्टी ज्या गोष्टी कुठेतरी कन्सिडर करताच येऊ शकत नाही, अशी कारणं सांगून हा विकास कुठेतरी रखडवण्याचं काम सातत्याने केलं जातंय. आज बरीच लोक सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहतात, बरेच वेगवेगळ्या पदवीधर लोक आहेत. आपण SRA प्रोजेक्ट राबवत असताना अडचणी येतात, अडचणी येणार नाही अशातला भाग आम्ही म्हणतच नाही, अडचणी येतील. परंतु ह्या सर्व गोष्टींना आपल्याला एकत्र येऊन सामोरे जावं लागणार आहे. विरोधकही असावा, आम्ही विरोधकालाही मना करणार नाही, विरोधकही असला पाहिजे, परंतु विरोधकाची भूमिका नेहमी अशीच असावी का की एखाद्या विकास कामात त्यांनी खोडा घालावा, हीच विरोधकाची भूमिका म्हणून पाहिली जाते का? देशामध्ये आजही आपल्या देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये विरोधकांची भूमिका आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही विकास करत असताना जी जनतेच्या विरोधात किंवा जनतेच्या समर्थनात किंवा सर्वसामान्य घरधारकांवर कुठेही अन्याय होणार नाही त्यांचं समर्थक म्हणून तुम्ही विरोधक बना, परंतु विरोधाची भूमिका ही वेगळी असली पाहिजे. सातत्याने विरोध असा करावा की जेणेकरून लोकांना कुठेतरी न्याय मिळेल आणि लोकांचा विकास होईल. उद्या जर भविष्यात सिद्धार्थ कॉलनीमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, एक आज जो वर्ग आहे जो कुठेतरी वाया जातोय, कुठेतरी नशेला जातोय, त्या सर्वांना एक रोजगार मिळणार आहे, संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीचा विकास होणार आहे. आज झोपडपट्टीतला एक सर्वसामान्य घरधारक सुंदर अशा सदनिकेमध्ये जाणार आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन आपण खरं तर आपली भूमिका मांडली पाहिजे. इथे मी सातत्याने आपल्याला विकासकाची बाजूच मांडणार म्हणून मी समर्थक म्हणून तुम्हाला सांगणार नाही, परंतु जर विकासक कुठेतरी चुकत असेल किंवा विकासाकडून काही गोष्टी चुकीच्या घडणार असेल तर आपण नक्कीच त्याला विरोध करणार आहोत, त्याबद्दल आमचं दुमत नाहीये. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून विकासापासून त्यांना वंचित ठेवणं हे कुठेतरी आपल्याला मनाला पटतं का किंवा योग्य नाही असं आम्हाला वाटतं. आपण ह्या सिद्धार्थ कॉलनीतले घरधारक आहात, आपण देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण ह्या सर्व गोष्टी सकारात्मकतेने पहा आणि सिद्धार्थ कॉलनीचा विकास एक हाती आणि सर्वसामान्य घरधारकांना भविष्य उज्ज्वल होईल या उद्दिष्टाने आपण एकत्र येऊया आणि हा विकास घडवूया. केवळ सातत्याने समर्थकांना दलाल किंवा इतर गोष्टी सातत्याने विरोध करून सातत्याने त्यांना टोमणे मारून हा विकास होणार नाही. तर आपण देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि या संपूर्ण विकासाचे एक इतिहास घडवूया, असं कुठेतरी आपण करायला हवं.